नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे सध्या भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा त्रिवेणी संगम पाहायला मिळतोय। येथे नवनिर्मित भव्य श्री कामाख्या माता मंदिरात विविध देवी देवतांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि पंचकुंडात्मक शतचंडी यागाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात झाला असून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघालाय। या सोहळ्यात श्री कामाख्या माता, दशमहाविद्या, नवनाथ, बडेबाबा, मच्छिंद्रनाथ, महामाया, तिलसिमिया, यक्षिणी, शिवमंदिर आणि बाणरवीर यांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। परमपूज्य सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांची कृपापात्र शिष्य परमपूज्य माधवगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते आणि वेदमूर्ती राजाराम खोचे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे धार्मिक विधी संपन्न होतात। विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सोहळ्यानिमित्त मूर्तींची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर वेद पठण, शांती सूक्त, गणेश पूजन, योगिनी मंडळ स्थापना, शतचंडी याग आणि नवग्रह स्थापना असे विधी पार पडले। तसेच अभिषेक, हवन, धान्य निवास, दत्तयाग आणि रुद्रयाग यामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे। येत्या 26 मार्च रोजी होणारे या दिवशी मूर्तीची मुख्य प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण आणि यज्ञाची पुनराहुती संपन्न होईल। दुपारी महाआरती आणि आशीर्वाद सोहळा पार पडणार असून या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंदिर प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट, सचिन वखारे, निफाड। अंतराले यथाशक्ती सकल स्नपनविधी कर्मणः सदा सर्वदा पुण्याहं कल्याणन्तः कुर्वन्तु अनेन प्रेष्यादम पुण्यावादं कृणा आवाह्यमान देवताः मंडपरक्षणार्थं